आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कांदरे तुमचं स्वागत करतो. कुठलाही परफॉर्मिंग आर्टिस्ट बघितला तर त्याला दाद देणारी माणसं जोपर्यंत त्याच्या आजूबाजूला नाही आहेत तर तोपर्यंत त्याला खरं ॲप्रिसिएशन मिळत नाही, आणि ॲप्रिसिएशन नाही मिळालं तर त्यांना एन्करेजमेंट मिळत नाही. सो ही ऑलवेज वॉन्ट पीपल अराउंड हिम, जेणेकरून त्याला त्यांच्याकडनं ॲप्रिसिएशन मिळेल, एन्करेजमेंट मिळेल आणि त्या परफॉर्मन्स अजून चांगला होईल. तसंच काही आमच्या शेफच्या बाबतीतसुद्धा आहे. कारण आम्हाला एकट्यासाठी जेवण बनवायला अजिबात आवडत नाही. आजूबाजूला लोक पाहिजेत ज्यांच्यासाठी आम्ही जेवण बनवू, आणि मग आम्ही केलेल्या जेवणाचा मस्त स्वाद घेत त्यांच्या चेहऱ्यावरचं जे एक्सप्रेशन्स आहेत ती बघून आम्हाला खूप चांगली एन्करेजमेंट मिळते आणि आमच्या रेसिपीजमध्ये अजून काही सुधारणा होत असते. आता कसं आहे की आता कुठलंही गुड लाईफची डेफिनेशन काय आहे? गुड पीपल अराउंड म्हणजे चांगली कंपनी, चांगलं मस्तपैकी चमचमीत छान जेवण आणि मस्त म्युझिक. वेल, या तिन्ही गोष्टी शोधण्यासाठी आज आपण आलो आहोत मल्हार माची या रिसॉर्टला, मुळशी तालुक्यातल्या मल्हार माचीला. चला तर मल्हार माची या सफरीवर जाऊ. नमस्कार. नमस्कार. विश्वासराव, आय एम रिअली थ्रिल्ड. मला आज खरंच इथं राहावंसं वाटतंय. म्हणजे ॲब्सोल्युटली आय फील लाईक स्टेइंग हिअर. आता उद्या न्यू इयर्स ईव्ह आहे, तर आता न्यू इयर्ससाठी तुमच्याकडे वातावरण तर दिसतंच आहे, बाहेर गर्दी बघ, संगीताचा कार्यक्रम वगैरे चालला आहे. तर अजून काय कार्यक्रम वगैरे ठेवलेत की नाही तुम्ही? हो, ठेवले ना कार्यक्रम. तसे आमच्याकडे भरपूर आहेत निवडसाठी. आता उद्या 2-3 दिवस पण लागोपाठ इन्स्ट्रुमेंटल जुगलबंदी असं वगैरे, भावगीताचा कार्यक्रम, हिंदी गझल प्रोग्राम्स असे ठेवलेले आहेत. मल्हार माची हे जे नाव आहे, म्हणजे आता ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला? नाही, मल्हार माची हे नाव सुचायला आपण ज्यावेळेस ही जागा घेतली, आता ह्या सगळ्या सह्याद्रीच्या रांगा असल्यामुळे कुठल्या ना कुठल्या वरच्या माचीला एक विशिष्ट प्रकारचं नाव असतं. तसं ह्या जागेचं मूळचं नाव मल्हार माचीच आहे. बरोबर, नावच आहे. हो, नावच आहे. मग तो कन्सेप्ट आम्ही तोच ठेवला की बाबा चला एक चांगलं नाव आहे, प्रॉपर जागेचं नाव, म्हणून ते आपण नाव ठेवलं. पण एवढं उंचावर असं रिसॉर्ट म्हणजे चाललं असं वाटलं होतं तुम्हाला? नाही, वाटलं तसं. पण कसं होतं की आपण कुठली गोष्ट केली तर त्याला योग्य प्रकारे जर, म्हणजे आता इथं आम्ही आता केलं, आम्हाला बरेच लोक असे म्हटले बाबा तुम्ही इथं करताय पण तुम्हाला तसं काय आहे का, तुम्हाला बिझनेस होईल का? पण आम्ही त्या दृष्टिकोनातून मग पावलं उचला चालू केली. त्या दृष्टिकोनातूनच एक VIP अशा रूम्स तयार केल्या. अच्छा. आणि त्यात जास्तीत जास्त आमचा म्हणजे जेवणाकडे जास्त आमचा कल होता की बाबा जेवण बेस्ट म्हणजे एकदम बेस्टच मिळालं पाहिजे. त्याच्यात मग आम्ही महाराष्ट्रीयन प्रॉपरली देतो, तसं चांगलं एकदम मुळशी स्टाईलचं महाराष्ट्रीयन. दुसरी गोष्ट पंजाबी डिशेस आम्ही देतो, कबाब वगैरे अशा ज्या लाईव्ह कबाब देतो आम्ही. बार्बेक्यूवरती लाईव्ह कबाब देतो. मग आता एवढा सगळा पसारा आहे, एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, किती एकर साधारणतः आहे? हा, साधारण रिसॉर्ट आपला 10 एकरमध्ये. 10 एकर. मग हे सगळं मेंटेन करण्यासाठी किंवा मॅनेज करण्यासाठी वहिनींची काय मदत होते की नाही? हो, 100% होती ना. तर कुठल्या एरियामध्ये तुम्ही मदत करता यांना? किचन त्यांच्याकडे आहे, महाराष्ट्रीयन फूड. त्यांच्या सगळ्या रेसिपी महाराष्ट्रीयनच्या, त्यांच्या रेसिपी आहे सगळ्या. बरं. आमचा आम्ही सारे खवय्ये कार्यक्रम बघता की नाही तुम्ही? नेहमी बघता. कधी रेसिपीज करतात का घरी? हो, करतात ना. आमच्या कार्यक्रमात करतात ना, नक्की करतात. वेल, खरंच तुमच्या दोघांचे खरंच आभार कसे मानावे कळत नाही. कारण इथं आल्यानंतर तुम्हाला सांगतो की माझा जो मेन पर्पज जो होता की एखाद्या निसर्गरम्य ठिकाणात जायचं, तिथं निसर्गाच्या सान्निध्यात अशा मस्तपैकी भन्नाट रेसिपीज करायच्या, आमच्या दर्शकांशी शेअर करायच्या, आणि इथं आल्यानंतर कळलं की आता तुमच्या इथे एवढे गेस्ट आहेत ऑलरेडी, तर आता त्यांना सुद्धा मला खायला घालता येतील त्या रेसिपीज, आणि इट विल बी फन. म्हणजे एकंदर वर्षाची अखेरचं जे सेलिब्रेशन जे आहे तर ते एकंदर फारच भन्नाट होणार आहे. हो, नक्की. थँक्यू सो मच. वेल, आता मला रेसिपीज करायला लागलं पाहिजे, कारण आता मला आय एम रिअली इम्पेशंट नाव की एवढा आता चांगलं रिसॉर्ट बघून. लेट्स गो. नक्की. इयर एंड सेलिब्रेशन म्हणलं की प्रत्येकाचा असा प्रयत्न असतो की काहीतरी असा फेवरेट मेन्यू करावा. वेल, मी खरंच दर्दी सी फूड खाणार आहे. मला मासे खायला प्रचंड आवडतात, त्यामुळे माझ्या 31च्या मेन्यूमध्ये दोन्ही प्रकारचे मासे, प्रॉन्स आणि पॉम्फ्रेट, माय फेवरेट फिश. तर आपण पहिली रेसिपी जी करणार आहोत त्या रेसिपीचं नाव आहे लेमन गार्लिक मसाला प्रॉन्स. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू आणि मग प्रोसेसला सुरुवात करू. आपण इथं टायगर जम्बो प्रॉन्स घेतलेत.
कांद्याची पात, 2 टोमॅटो, कांदा. इथं आपण चाट मसाला घेतलाय चटपटीतपणासाठी. इथं आपण घेतलाय आलं आणि लसणाची पेस्ट, लिंब, मिरची, लाल तिखट, स्पेशल सीफूड सीझनिंग, टबॅस्को सॉस, काळी मिरी आणि मीठ. त्याला आपण पॅन कुक करणार आहोत थोडंसं तेल घालून. सो लेट्स स्टार्ट द प्रोसेस. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे प्रॉन्स आहेत तर ते आपण सीझन करून घेऊ. आणि हे जे सीफूड सीझनिंग आहे आणि असा मसाला लावून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जस्ट अ डॅश ऑफ लेमन ज्यूस आपण स्क्वीज करणार आहोत. टायनी बिट ऑफ लेमन ज्यूस. आणि असं याला आपण जस्ट मसाला लावून ठेवूयात. आणि जोपर्यंत मसाला चांगला त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब होतोय तोपर्यंत आपण टोमॅटो आणि कांदा जरा बारीक स्लाइस करून घेऊ. त्याला फक्त आपण काय करणार आहोत की हे कांदा आणि टोमॅटो जे स्लाइसेस जे आहेत तर ते आपण छान तेलावर परतून घेऊ. आणि ते परतताना त्याच्यामध्ये आपण हे टायगर्स घालणार आहोत, म्हणजे टायगर प्रॉन्स घालणार आहोत. आणि मग त्याच्यावर मसाला भुरभुरून त्याला फिनिश करणार आहोत. आता आपला इंडक्शन कुकर जो आहे तो आपण चालू करू. इंडक्शनचं टेम्परेचर जे आहे ते फक्त 220 डिग्रीजला आपण ठेवूयात, कारण 270-260 डिग्रीजला आपलं जे ऑइल जे आपण टाकू ते जास्त लवकर गरम होतं. कारण इंडक्शन कुकिंग व्हेरी फास्ट कुकिंग, व्हेरी टाइम एफिशियंट. साधारणतः 2 ते 2.5 टेबलस्पून तेल त्यात आपण हीटअप करून घेणार आहोत. तोपर्यंत तिखटपणासाठी ही जी हिरवी मिरची आहे तर ती आपण थोडीशी बारीक कापून घेऊ. वेल अशा मस्तपैकी एक्झॉटिक रेसिपीज करण्याचं कारण असं आहे कारण युअर एम्बियन्स मॅटर्स अ लॉट. कारण आता आपण ज्या वातावरणात आता आहोत तितकं निसर्गरम्य ठिकाणी एक्झॉटिक प्लेस आहे, तर त्यामुळे अशा एक्झॉटिक रेसिपीज थोड्याशा डोक्यात येतात. आणि त्यात मी सी फूडचा दर्दी असल्यामुळे मला या रेसिपी जास्त आवडतात की थोडंसं चमचमीत आणि त्याच्यामध्ये एक वेगळं काहीतरी डायमेन्शन ॲड करून आपल्याला नेहमीच्या प्रॉन्स आणि सी फूडच्या रेसिपीजपेक्षा वेगळं काय करता येईल. यु नो, ह्याच्यामध्ये आता ही मिरची जी आहे ती आता परतून घेऊ आपण. मिरची बरोबर आलं आणि लसणाची पेस्ट, आणि त्यामध्ये आपण हा कांदा आपण आधी घालणार आहोत आणि मग टोमॅटोज. असा आमचा नेहमीच प्रयत्न राहणार आहे की आता या अशा एक्झॉटिक रेसिपीज ज्या आहेत तर त्या अशा कुठल्या तरी मस्त लोकेशनवर जाऊन शूट करायच्या. कारण कसं होतं की मग तो फील येतो, यु नो, रेसिपी करताना एक वेगळी मजा येते. युअर पॅशन कम्स आउट ऑफ, यु नो. आणि तुम्ही सगळेच जण एक चांगले शेफ होऊ शकता, कारण जेव्हा असं काहीतरी फॅन्टास्टिक गोष्ट तुम्ही स्वतः करून खाता आणि दुसऱ्यांना खायला देता त्यातलं हे समाधान जे आहे तर ते नक्कीच वेगळं आहे. आता यामध्ये आपण हे जे लेमन ज्यूस, सीझनिंग आणि सॉल्ट मध्ये आपण मॅरिनेट केलेले जे प्रॉन्स आहेत ते आपण प्रॉन्स आपण घालू. थोडासा लिंबाचा रस अजून. लवली. बाकीचे मसाले आपण त्याच्यामध्ये भुरभुरणार आहोत. वेल याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घातली आहे पण थोडासा रंग म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि ही धनेपूड. लवली. आणि याला फिनिश करताना आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडासा टबॅस्को सॉस. फार अशी मस्त मसालेदार आणि अशी चमचमीत रेसिपी आहे. फायनली कांद्याची पात. लवली.
जस्ट त्याच्यामध्ये मीठ बरोबर लागलं का बघू. परफेक्ट. काही घालायची गरज नाहीये. दॅट्स इट. आता फक्त याला प्लेटवर काढायचं आणि थोडंसं गार्निश करायचं. दॅट्स इट. दॅट्स इट. लवली लेमन गार्लिक मसाला प्रॉन्स. वेल, आपल्या सेकंड रेसिपीसाठी तर बार्बेक्यू आपला सेट झालेला आहे. साहित्य वगैरे सगळं मी ग्रॅब करून घेऊन येतो. इन द मीन टाइम तुम्ही याचा पटकन रिकॅप बघून घ्या. लेमन गार्लिक मसाला प्रॉन्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: जम्बो प्रॉन्स, 1 टोमॅटो, 1 कांदा, चाट मसाला, आलं लसूण पेस्ट, पातीचा कांदा, हिरवी मिरची, तिखट, सीझनिंग, टोबॅस्को सॉस, लिंबाचा रस, मीठ आणि मिरपूड. कृती: प्रॉन्सना सी फूड सीझनिंग आणि लिंबाचा रस लावून ते मॅरिनेट करून घ्यावे. टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी. का पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, कांदा आणि टोमॅटो परतून घ्यावा. त्यामध्ये मॅरिनेट केलेले प्रॉन्स, लिंबाचा रस, तिखट, सीझनिंग आणि टोबॅस्को सॉस घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यावर पातीचा कांदा घालून डिश सर्व्ह करावी. आम्ही सारे